10 मार्च महाराष्ट्राच्या इतिहासातला एक असा दिवस ज्या दिवशी एक क्रांती संपली नाही तर एक विचार अजरामर झाला. कारण त्या दिवशी लोकांची सेवा करत या जगाचा निरोप घेतला सावित्रीबाई फुले यांनी. आज आपण सावित्रीबाई बद्दल दोनच गोष्टी ऐकतो की त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि दुसरं म्हणजे त्यांच्या अंगावर दगड माती शेण फेकायचे लोक. पण प्रश्न असा आहे की इतकंच सावित्रीबाईंचं आयुष्य आहे का? तर नाही. खरं तर सावित्रीबाईंचं आयुष्य म्हणजे समाजाच्या अंधारात पेटलेली एक मशाल होतं. सन 1848 मध्ये ज्योतिबा फुले यांच्यासोबत सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणं म्हणजे समाजाच्या परंपरांना थेट आव्हान देणं होतं. लोकांनी त्यांचा अपमान केला, रस्त्यावर थांबवून दगड शेण फेकलं. त्यांनी शाळेत जाऊच नये म्हणून असे लाखो प्रयत्न केले, पण त्या थांबल्या नाहीत. घरून जाताना 2 साड्या सोबत घेऊन निघायच्या. रस्त्यात कोणीतरी चिखल शेण फेकलं तर त्या शाळेत जाऊन साडी बदलायच्या आणि पुन्हा मुलींना शिकवण्यासाठी उभ्या राहायच्या. कारण त्यांना माहिती होतं एका मुलीचं शिक्षण म्हणजे संपूर्ण समाजाचं भविष्य असू शकतं. पण त्यांची क्रांती फक्त शिक्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी विधवा स्त्रियांसाठी आश्रय उघडला, अनाथ मुलांना घरं दिली आणि समाजाने टाकलेल्या वाळीत टाकून दिलेल्या लोकांना आधार दिला. मग 1897 मध्ये पुण्यात भयानक प्लेगची साथ आली. लोक रुग्णालयापासून दूर पळत, पण सावित्रीबाई मात्र पुढे गेल्या. त्या स्वतः प्लेगग्रस्त लोकांना उचलून दवाखान्यात नेत होत्या, त्यांची सेवा करत होत्या आणि याच प्लेगमध्ये ग्रस्त झालेल्या एका मुलाला वाचवताना त्यांना स्वतःलाच प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 मध्ये लोकांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच इतिहास त्यांना फक्त शिक्षिका म्हणत नाही तर क्रांती ज्योती म्हणतो. कारण सावित्रीबाई फुले फक्त एक व्यक्ती नव्हत्या, त्या विचार होत्या, बंड होत्या आणि एक जिवंत क्रांती होत्या. आणि कदाचित आजच्या या महाराष्ट्राला त्याच क्रांतीची पुन्हा गरज आहे.